नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 123वं पुष्प आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद आहेच आणि तो घेऊनच माझी वाटचाल मी करतो आहे. मध्यंतरी आपल्याला नर्मदा परिक्रमाचे बरेच व्हिडिओ मी आपल्यासमोर आणले होते. त्या ज्या माताजी किंवा साध्वी आहेत त्यांची परिक्रमा डिसेंबरमध्ये पूर्ण झाली आणि त्यानंतर 1.5 महिना साधारणपणे इतर भाविकांच्या सेवार्थ म्हणून त्या राहिल्या आणि त्यानंतर नुकत्याच त्या आपल्या घरी परत आल्या. जवळपास 16 महिन्याचा काळ घराबाहेर त्यांनी घालवला. या मधल्या काळात 2 चांद्रायण व्रत त्यांनी चातुर्मासात एका ठिकाणी असताना केली. चांद्रायण व्रत एका ठिकाणी असतानाच करणं शक्य आहे, फिरस्तीमध्ये चांद्रायण व्रत करणं शक्य नाही. त्यावेळी माझ्याशी त्यांनी संपर्क केला होता आणि त्याप्रमाणे 2 चांद्रायण व्रत सातत्याने त्यांनी केली. आता त्या परत आल्या घरी आपल्या पिल्लांच्या समवेत काही काळ आता त्या घालवतील. काल मला त्यांचा एक फोन आला होता की मी परत आल्या आहे. हे एवढं मोठं व्रत, नर्मदा परिक्रमेचं यात्रा, इतक्या कष्टसाध्य असणारी ती सगळी मी माईच्या कृपेने पार पाडली. आता यानंतर पुढे काय हा प्रश्न त्यांच्या मनाला पडला आणि तो प्रामाणिकपणे त्यांनी मला विचारला. आता यासंबंधी सल्ला काही द्यायचा तर माझी तेवढी कुवत नाही हे मला माहिती आहे, परंतु त्यांची खूप इच्छा होती की यासंबंधी तुम्ही काही जे जमेल ते मार्गदर्शन तुम्ही करावं. मलाच नव्हे तर माझ्यासारख्या अनेक साधकांना, ज्यांनी अनेक व्रतवैकल्य केली असतील, यात्रा केल्या असतील, काही इप्सित साध्य करण्याकरता मोठमोठी व्रत केली असतील आणि हे सगळं केल्यानंतर पुढे काय हा प्रश्न त्यांना पडत असेल. जसं गायत्री अनुष्ठान आहे. गायत्री अनुष्ठान साधारणपणे 2.5 ते 3 वर्ष लागतात त्या साधकाला ते पूर्ण करण्यासाठी. आणि इतकं झाल्यानंतर जेव्हा ते व्रत संपतं, त्याचे नियम शिथिल होतात आणि मग पुढे काय हा फार मोठा प्रश्न अशा साधकांना पडतो. तर या सर्वांना मार्गदर्शक असं काही तुम्ही सांगू शकलात तर सांगा, अशी त्यांची विनंती, आग्रह सगळं काय होतं. आणि त्यानुसार मी माझा आजचा जे काही भाषण प्रपंच आहे तो त्या गोष्टीत घालवावा अशी इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे मी तो विषय तुमच्यासमोर सगळा मांडणार आहे. साधारण व्रतवैकल्य जी माणसं करतात, या स्त्रिया करतात, त्यांच्या मागे काही उद्दिष्ट असतं, ते सांसारिक असतं. आणि ह्या प्रत्येक व्रताला काही ना काही त्यानंतर कसं पार पाडावं यासंबंधी काही सूचना दिलेल्या असतात. परंतु चांद्रायण किंवा या व्रतांचं तसं नाही आहे. चांद्रायण व्रत हे सर्वसामान्य सांसारिक इच्छांसाठी कोणी करत नाही. ते प्रायश्चित्त व्रत आहे आणि प्रायश्चित्त घेतल्यानंतर त्याचा काही समारोप असत नाही. परंतु एक व्हॅकंट असं मन तयार त्यावेळी होतं. चांद्रायण व्रत केल्यानंतर आता असं होतं की आता जेव खाऊही नाही, अन्नाची वासनासुद्धा संपून जाते. मी स्वतः 2 चांद्रायण व्रत केलेली आहेत, संसारात घरी राहून केलेली आहेत. आणि दुसरं व्रत मात्र मी एकांतात केलेलं आहे. त्यावेळी माझा जगाशी कोणाशीही मी संपर्क ठेवला नव्हता. मी बाहेरगावीच गेलो. माझ्या कुटुंबाशी सुद्धा माझा त्या काळात मी कुठे गेलो हेही त्यांना माहीत नव्हतं. माझा मोबाईल, माझं जे काही सगळं इतरांशी आपण जे काही संवाद साधतो ती सगळी साधनं त्यावेळी बंद ठेवलेली होती.
त्यामुळे एकांतवासात करण्याचं ते व्रत आहे आणि जिभेवर विलक्षण संयम त्यावेळी ठेवावा लागतो. हा संयम जर ठेवला नाही तर त्या व्रताचे दुष्परिणाम तुम्हाला ताबडतोब दिसून येतील. त्यामुळे कोणाच्या तरी मार्गदर्शनाशिवाय या प्रकारची व्रतं करूच नयेत. जर काही चूक झाली तर ते प्राणायामासारखं दुधारी शस्त्र आहे. झाला तर खूप चांगला उपयोग, नाही तर मान काटणार. तेव्हा असल्या व्रताच्या भानगडीत सर्वसामान्य संसारी माणसांनी पडू नये हे फार चांगलं. मी आतापर्यंत त्या सोडून इतर कोणालाही हे व्रत सांगितलेलं नाही, कारण ते किती कठीण आहे हे मी अनुभवलेलं आहे. जसं गायत्री व्रताने सर्व आपल्या पापांचं निस्सारण होतं, तसंच त्या चांद्रायण व्रताने सुद्धा होतं. गायत्रीने अंगात दाह उत्पन्न होतो आणि सगळं शरीरातलं अपवित्र जे काही असेल ते त्यात जळून जातं. सर्व पूर्वकर्मांचं सुद्धा ज्वलन त्या ठिकाणी होऊ शकतं. प्रत्येक साधकाचे भिन्न भिन्न अनुभव आहेत. चांद्रायण व्रतात कोणी सांगतात अमुक केलं की तमुक होतं, मग हिचं हे दर्शन होतं आणि ते दर्शन होतं. ते दर्शन होण्यासाठी व्रत नाहीच आहे. ते व्रत मुळात पापक्षालन करावं यासाठी आहे, जे कळत नकळत अनेक पातकं आपल्या हातून घडतात. सहज खोटं बोललं जातं. सहज अनेक गोष्टी अशा होतात की ते पुण्य या सदरात येत नाहीत. या सगळ्यांचं पापक्षालन करण्यासाठी हे चांद्रायण व्रत आहे. अशी अनेक व्रतं आपल्या शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला नियमबद्धच्या एखाद्या चाकोरीत ठेवावं, एवढाच त्या व्रतांचा उद्दिष्ट आहे. तुमचं मन इकडे तिकडे जाऊ नये, ते भटकू नये, इतर वाईट विचार त्या मनात येऊ नयेत, यासाठी ही जशी 16 सोमवाराची आहे, चांद्रायण आहे, इतर अनेक व्रतं आहेत की ही त्यासाठी सांगितलेली आहेत की तुम्हाला चाकोरीबद्ध जीवन जगण्याची सवय व्हावी. उच्छृंखलपणे कुठलेही विचार तुमच्या मनात येऊ नयेत. मनात विचार आले तर तुमच्या गुरुचा विचार पहिले मनात प्रथम येतो आणि ते सगळे इतर वाईट विचार आपोआप चालले जातात. तसंच ह्या यात्रा आहेत. आता नर्मदा परिक्रमा ही एक प्रकारची यात्रा आणि एक प्रकारचं साधन आहे. नर्मदेच्या असीम कृपेशिवाय ते पार पाडले जाऊ शकत नाही. परंतु दुर्दैवाने आता त्यात सुद्धा अनेक व्यवहारी आणि भ्रष्ट असे लोक घुसलेले आहेत. सगळेच भगवे कपडे घातलेले माणसं काही स्वच्छ चारित्र साधुवान असतात असं नाही. आणि हे बोलण्याची हिंमत आपल्यात येत नाही. पैसा कमवण्याच्या दृष्टीने सुद्धा असे अनेक आता या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. पण हे आपण बोलू शकत नाही. परंतु तुम्हाला मला हे सावध करायचं आहे की जर अशा प्रकारची कुठली यात्रा करायची असेल तर ती कुठल्याही व्यावहारिक हेतूने करू नका. आता नर्मदा परिक्रमा करायची असेल तर नर्मदेची असीम कृपा तुम्हावर व्हावी. नर्मदा ही शंकराची मुलगी, त्यामुळे अप्रत्यक्षपणे शंकराची तुमच्यावर कृपा व्हावी यासाठी ती यात्रा आहे. जर मनाची तशी समजूत घालून ती केली तर. परंतु आता नर्मदा परिक्रमा ही एक फॅशनही होऊ इच्छिते असं मला दिसतं आहे. अनेक लोक मग कोणी कारने जातात, कोणी बसने जातात, अशा टप्प्यांनी शिवल्यासारखी तिथे ठिकाणं बघतात. अरे त्या ठिकाणच्या पाण्यात नर्मदा आहे का? हो, नर्मदा असते तुमच्या हृदयात. तिच्या काठाने जाताना तिच्या काठाचा स्पर्श सतत तुम्हाला होत असतो आणि हा स्पर्श अनुभवत अनुभवत तिच्या कृपेची सावलीत निरनिराळ्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन प्रत्येक वेळी तुमची परीक्षा असते. नर्मदा काही अशी सामान्य स्त्री नाही आहे जी केवळ तुम्ही काहीतरी वरपांगी केलं म्हणून तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला प्रसन्न होईल, अशा प्रकारची नर्मदा नाही आहे. साध्वींचे अनेक व्हिडिओ मी यावेळी या मधल्या काळामध्ये फेसबुकवर टाकलेले होते. त्यातही एक लुच्चा निघाला. ते व्हिडिओ त्यांनी आपल्या नावावर टाकले, पण त्याच्याशी संपर्क केला तर तो म्हणतो हे मीच काढले. माणसाला किती कशी ह्या
गोष्टीची चाड नसते हे ते ज्वलंत उदाहरण होतं. शेवटी अनेक प्रकारचे प्रयत्न करून ते व्हिडिओ चॅनल मला बंद करावं लागलं. त्या ग्रस्तांनी जर प्रामाणिकपणे सांगितलं असतं की मला तुमचे व्हिडिओ द्या, मला हे या ठिकाणी अमुक अमुक या कारणासाठी टाकायचे आहेत, तर मी आनंदाने परमिशन त्यांचीही घेऊन दिली असते. ते काही माझी मालकी थोडी होती त्याच्यावर. आणि मग त्यानंतर त्यांच्या मुलीकडून मी स्वतंत्रपणे यूट्यूब चॅनल सुरू करून ते व्हिडिओ लोकांच्या दर्शनासाठी मुद्दाम ठेवले. या सगळ्यात किती कष्ट असतात हे समजावं यासाठी ते व्हिडिओ आहेत. स्वाध्वीनी किती अपार कष्ट करून ते व्हिडिओ घेतले असतील. पाठीवर 15 किलोचं सॅक, पायात चपला नाही, एका हातात दंड, एका हातात काठी, कमंडलू, हे सगळं घेत असतानाच मध्ये ते चित्रण करून त्याला त्याच वेळी कॉमेंट्री करत राहायचं ही सामान्य गोष्ट नाही. हे असामान्यत्व केवळ नर्मदेच्या कृपेमुळेच त्यांना मिळाले याविषयीही माझ्या मनात शंका नाही आणि त्यांच्याही मनात ती नाही. त्यांच्याही हे लक्षात आलं की हे जे काय चालू आहे हे कुठल्या तरी दैवी कृपेशिवाय या प्रकारची यात्रा अशक्य आहे. निरनिळ्या प्रकारचे लोक भेटतात, मान अपमानाने स्पष्ट आपल्याला प्रसंग येतात. ह्या सगळ्याला तोंड देत शारीरिक प्रचंड कष्ट करत ही यात्रा करणं ही सोपी गोष्ट नाही. विशेषतः मध्यमवर्गीयांच्या मनात हे येत असेल तर ते खरंच अत्यंत कठीण आहे, कारण त्यांनी बाहेरचं जग पाहिलंच नाही. तर अशा प्रकारे आता हे सगळं केलं खरं, परत आल्या आणि त्यानंतर आता त्यांच्या पुढे मनापुढे प्रश्न पडला की हे आता पुढे मी काय करू. 1 वर्ष मी त्या व्यापात 1.25 वर्षे इतकी गुंतलेली होते की वेळ काळ कसा गेला आणि कुठून आला आणि कसा काय झालं हे त्यांना समजलंही नाही. परंतु घरी आल्यानंतर आपल्या कच्च्या बच्च्यांमध्ये गेल्यानंतर संसारात परत आल्यानंतर एक प्रकारचं प्रचंड असं व्हॅक्यूम तयार होतं. आता ह्या व्हॅक्यूमला तोंड कसं द्यायचं, ह्या व्हॅक्यूममध्ये काय करायचं, पुढचा वेळ कसा घालवायचा, हे जे काय केलं ह्याच्यात परिपूर्णता आली का आपल्याला. या सगळ्या धार्मिक अनुष्ठानांचं उद्दिष्ट हेच असते की आपल्याला परिपूर्णता यावी. ही परिपूर्णता या यात्रेने आली का, ही परिपूर्णता काही केल्याने, व्रत केल्याने, वैकल्य केल्याने येते का. गायत्री पुरस्कार केलं, आली का परिपूर्णता, पुढे काय हा प्रश्न जो असतो, या प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधणार आहोत. हे जे सगळं आपण करतो हे परमेश्वरावर प्रचंड विश्वास बसावा या दृष्टीने आहे. प्रत्येकाला वाटते की आपण नर्मदा परिक्रमा करताना नर्मदेने आपल्याला दर्शन द्यावं, असं होत नाही. मग काही लोक खोट्याही गोष्टी सांगतात, हो आम्हाला अमुक दिसलं, त्या प्रकारे. हे प्रसिद्धीसाठी करण्याचं व्रत नाही आहे, ही प्रसिद्धीची यात्रा नाही आहे. परंतु त्याचवेळी लोकांच्या मनात काहीतरी धार्मिक भावना उत्स्फूर्त अशा तयार होतील याचा प्रयत्न तुम्ही केलात तर काही त्यात वेगळं काही नाही, ते करायला पाहिजे. आज जे समाजात सुळसुळाट झालेला आहे अनेक गोष्टींचा, या गोष्टींवर कुठेतरी एखादा उपाय कुठल्या तरी एखाद्या कानाकोपऱ्यातून छोटा का होईना व्हायला पाहिजे. तर या दृष्टीने ही जी मंडळी कोणी काय काय करतात व्रत वैकल्य, त्यांचं समाजाप्रतीसुद्धा काही देणं आहे हे आपण विसरू नये. या समाजाने ते आपल्याला करू दिलं म्हणून ते झालं आहे. समाजाप्रती जे आपलं काही कर्तव्य आहे आणि कसं असावं कसं नसावं याचा बोध आपण समाजाला दिला पाहिजे. हे काम उर्वरित आयुष्यात आपण करावं. यांनी गायत्री अनुष्ठान केलं आहे, त्याने नंतर चर्वण करताना, हे चर्वण आहे, हे गायत्री अनुष्ठान हे आत अन्न घेतलेलं आहे. जसं आपण प्राण्यांचं पाहतो की ते खातात आणि नंतर एका ठिकाणी शांतपणे बसून त्याचं चर्वण करून ते अन्न पचवतात. व्रत करताना, यात्रा करताना हे आपण अन्न घेतलेलं आहे आणि आता घरी परत आल्यानंतर त्याचं चर्वण करून ते पचवायचं आहे. किती वाटणारी सोपी गोष्ट आहे, पण ती फार अवघड आहे. हे पचवलं नाही तर तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही.
तो काळ तेवढा वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जे काही लागले असतील ती गेली, संपलं. परंतु चरवण जर केलं नाही, त्या अनुभवांचा अर्थ काय हा जर अर्थबोध घेतला नाही, ती नर्मदा माता नक्की काय आहे याचा शोध जर घेतला नाही, ज्याने आपल्या उदरातून ते नर्मदा माता जे कन्या प्रसव झाली त्या शंकराची काय स्थिती आहे, त्याच्यापर्यंत कसं जावं, या सगळ्या धार्मिक अनुष्ठानांचं उद्दिष्ट शेवटी त्या परमेश्वराच्या पायापाशी जाणं हे आहे. आणि हे जर तुम्ही केलं नाही, या उद्दिष्टाप्रती जर तुम्ही गेला नाही, तर तुमचं हे केलेलं कार्य तुमच्यापुरतं वैयक्तिक झालं, त्याचा समाजाला काही उपयोग नाही आणि कालांतराने तुम्हालाही काही उपयोग नाही. तर ही नर्मदा समजून घेतली पाहिजे. आत आहे, अरे उलट कमल में पलट देखले मौजा घट घट में नाथ विराजा, हे वाक्य मी नेहमी सांगतो माझ्या भाषणात, अनेक भाषणात याचा उद्देश करतो. हे अभिप्रेत असतं मला त्यात की अरे तुम्ही तुमच्या एकट्यापुरतं जीवन जगू नका. हे जीवन आहे, हे समाजाने दिलेलं आहे, ह्या समाजाचे काही आपल्यावर उपकार आहेत आणि हे उपकार फेडण्यासाठी या सर्वांचा उपयोग, या आपल्या अनुभवांचा उपयोग आपण जर केला नाही तर काय, कशासाठी हे सगळं करायचं. शेवटी तुमचा अंतिम उद्दिष्ट परमेश्वराशी सम्मिलित होणं आहे, त्याला पाहणं आहे, त्याला स्पर्श करणं आहे, त्याचा अभ्यास करून त्याच्यात सामील होणं आहे. तुम्ही आणि ते यात फरक असू नये, इथपर्यंत ते गेलं पाहिजे. अवघे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मतिस्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे ज्ञानेश्वरांचं जे काही आहे हे त्यासाठी आहे. अरे हे विश्व माझं आहे, या विश्वातून मी उत्पन्न झालो आणि माझ्यातून विश्व उत्पन्न झालं. हा अनुभव तुम्हाला केव्हा ना केव्हा जेव्हा येईल तेव्हा तुमचं स्वत्व, तुमचा अहंकार सर्व नष्ट होऊन जाईल. हा अहंकार नष्ट झालाच पाहिजे. हा जर झाला नाही तर हे सगळं करण्याचा काही उपयोग नाही. तेव्हा मी त्यांना एक सांगितलं की शांतपणे आता तुम्ही चरवण करा तुमचं. तुम्ही जे काही अनुभव घेतले या 6 वर्षामध्ये, अनेक माणसांचे घेतले, अनेक ठिकाणांचे घेतले, अनेक व्यक्तींचे घेतले, बाहेरून दिसणारे व्यक्ती आत कशा असतात हे घेतलं, तर हे सर्व तुम्ही लिहून काढा. याचा उपयोग लोकांना झाला पाहिजे. त्यांचे व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध झाले. 30-30, 40-40 हजार लोक ते व्हिडिओ पाहत असत. त्यामुळं याचं जर लिखित स्वरूपात कुठे त्या लोकांना मिळालं तर तेही अत्यंत उपकारक असं लोकांना होईल. परिक्रमा का करावी याचं उद्दिष्ट त्यांच्या लक्षात येईल आणि तुमच्याही लक्षात येईल की तुम्ही परिक्रमा का केली. तर अशा प्रकारे हे सर्व आहे. आपण विचार करा की हे आपण करणार कशासाठी करणार. आपण हे केवळ करमणूक म्हणून जातोय का, आपला वेळ जावा म्हणून जातोय का, तर त्याच्यामागे काही धार्मिक भावना आहे. इतर कुठल्या नद्यांची परिक्रमा होत नाही, क्वचित गोदावरीची होते. असं श्री गुरु महाराजांनी गोदावरीची केली. गोदावरी काठीही अनेक आश्रम आहेत, परंतु आपल्यासमोर केवळ नर्मदा परिक्रमाच येते. तर ही परिक्रमा का करायची, कशी करायची, याचे नियम जे काय असतील ते सर्वसामान्यपणे ठीक आहेत. मी तुम्हाला त्याच्या संबंधी काही बोलायचं नाही, माझा तो अधिकार नाही. परंतु परिक्रमा केल्यानंतर काय करावं हे आपण आधी ठरवलेलं असलं पाहिजे. जे काही नीती नियम पाळून आपण सगळं केलं, जे काही हाल अपेष्टा शरीराच्या सहन करून आपण हे जे सगळं काही केलं, त्याचा उपयोग सर्वांसाठी झाला पाहिजे. आणि त्यामुळं परमेश्वरावर जो अखंड विश्वास तुमचा पाहिजे, हा विश्वास यातून आपण सिद्ध केला पाहिजे की आपल्यामागे कुठली तरी शक्ती असल्याशिवाय ह्या अशा अचाट गोष्टी होत नाही. मागे मी तुम्हाला सांगितलं की मी महाराजांची जी काही गुरुचरित्रातली सर्व ठिकाणं आहेत, एका वेळी ओळीने आम्ही 7000 किलोमीटरचा प्रवास करून ही सर्व ठिकाणांची यात्रा केली. कारंजापासून श्रीशैलमपर्यंत, जिथून त्यांचा प्रवास सुरू झाला तेथून जिथे त्यांचा प्रवास संपला त्या ठिकाणापर्यंत जी काही ठिकाणं आम्हाला मिळाली शक्य असेल ती सगळी आम्ही पाहिली. त्या ठिकाणी आम्ही राहिलो.
आणि श्रीगुरूंच्या परम पवित्र अशा सहवासाचा लाभ आम्ही त्यावेळी घेऊ शकलो, कारण मनाची स्थिती ती होती. गाणगापुरात असताना भावविवश होत असे. श्रीशैलमला जाताना श्रीशैलम सोडणं आम्हाला कठीण झालं. आणि ज्या ठिकाणी कारंजाच्यांचं जन्मस्थान, त्यावेळी त्यांचा हा ओंकार ऐकण्याचं सद्भाग्य आम्हाला मिळालं. हे कुठलं तरी एक त्यांच्या कृपेशिवाय असल्या या गोष्टी होत नाहीत. तुमची इच्छा म्हणून या गोष्टी होत नाहीत. आणि इतका सर्व मोठा प्रवास कसल्याही अडचण न येता व्हावा हे त्यांच्या कृपेशिवाय शक्य नाही आहे, हे आम्हाला माहिती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा केव्हा कुठली यात्रा कराल त्यानंतर तिचं चर्वण केलं पाहिजे. घरी आल्यानंतर मग त्या ठिकाणांचा शोध अंतर्मनात घेतला पाहिजे. ती सर्व ठिकाणं तुमच्या मेंदूत तर बसलेली आहेत, तेव्हा त्या मेंदूचा डोळे बंद करा, एक एक समोर आणा आणि त्यांचा आस्वाद घेत राहा. आणि लोकांसाठी त्यातलं काय देता येईल, गरज असतील ते घेतील, कदाचित 2-4च लोक घेतील, किती लोकांनी घ्यावं हे तुम्ही नाही ठरवू शकत. श्री गुरु त्यांना ज्यांना ज्यांना प्रेरणा देतील ते लोक ते पाहतील, ही त्यांच्यासाठी सोय आहे. जसं अप्रबुद्धांची सध्या मी व्याख्याने त्यांच्यावर देतो आहे. मला कल्पना आहे की सुरुवातीला जे 800, 500, 800 असे जे लोक पाहत असत ते हळूहळू ते 100, 150, 200वर आले आहेत. तरीही मी ते करणार आहे, कारण माझं कर्तव्य आहे. त्याचं सगळं वाङ्मय तुमच्यासमोर आणणं. आज नाही उद्या तुम्हाला ती इच्छा होईल, आज ना उद्या तुम्ही ती पाहाल आणि त्यातलं जे काही वैभव आहे, भारतीय ऋषीमुनींनी किती प्रयास करून हे सगळं केलेलं आहे. कसलीही साधन संपत्ती नसताना ते किती आज शास्त्रात सखोल कसे शिरलेले आहेत, शरीरात कसे शिरलेले आहेत, मेंदूत कसे शिरलेले आहेत, या निरनिराळ्या अवयवांची कार्य कशी होतात, त्याला सृष्टीचे कुठले नियम कसे लागू आहेत, 2-2 तासांनी कशी आवर्तने येतात. आणि त्यावर शरीर जर प्रकृतिस्थ असेल, प्रकृतिस्थ म्हणतोय, शरीर जर प्रकृतिस्थ असेल तर बरोबर तुम्हाला पहाटे जाग येते. सृष्टीबरोबर सृष्टी जागी झाली की तुम्ही जागे होता, सृष्टी झोपली की तुम्ही झोपता. हे जे साधं तत्वज्ञान आहे हे तुम्हाला या शरीर प्रकृतिस्थ झाल्याशिवाय समजत नाही. आणि अनेक प्रकारची व्रतवैकल्य, कावड, कष्ट, यात्रा केल्याशिवाय हे शरीर प्रकृतिस्थ व्हायला मदत होत नाही. तुम्ही घरी बसाल, छान चहा पाणी लोळत, टक्क्यावर लोळत तुम्ही कसलात आणि वाटाल की वा आता परमेश्वराने मला दर्शन द्यावं, मी अमुक एक महाराजांचा जप करतो आहे. असल्या कुठल्या महाराजांच्या जपानी काही होत नसतं, ते आतून यावं लागतं. ते महाराज तुमच्या आतून बोलायला लागतात. हा अनुभव मी घेतलेला आहे. आतून बोलतील तेव्हा समजावं की आपलं कार्य आता आपलं जे काही आहे हे बरोबर चालू आहे. वर्षानुवर्ष पहाटे 3:30ला मी उठत असे. जिथे गरम पाणी असेल तिथे गरम पाणी, जिथे गार पाणी असेल, थंडीच्या दिवसात सुद्धा मी थंड पाण्याने अनेक ठिकाणी जिथे पाणी उपलब्ध नव्हतं त्या ठिकाणी स्नान केलेलं आहे. आपला नियम चुकवायचा नाही. तसे ह्या व्रतवैकल्यामध्ये अनेक नियम धर्मशास्त्रांनी घालून दिलेले आहेत. धर्मशास्त्र हे तुमचं मन बोथट करून एका प्रकारे विशिष्ट दिशेला वळवण्यासाठी आहे, तुमची श्रद्धा परमेश्वरावर बसण्यासाठी आहे. आणि हे सर्व तुम्ही केलं तर त्याची फळं तुम्हाला आपोआप मिळतील. पण यासाठी परमेश्वरावर प्रचंड विश्वास, हा विश्वास या सर्व व्रतवैकल्य आणि यात्रांनी येतो. तुमच्या लक्षात येतं की आपल्या इच्छेने हे सगळं होत नाही आहे. जिथे आपल्या इच्छेने होतं त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग निघतात. आणि हे मार्ग निघतात ते केवळ त्याची कृपा असते म्हणून. तेव्हा तुकारामाचा एक अभंग मी सरते शेवटी तुम्हाला सांगतो. नको सोडू अन्न नको सेवू वन, चित्ती नारायण सर्वभोगी. मातेची या बाळी खांदी बाळ नेणे शीड, भावन त्या भिन्न मुंडाव्या. नको गुंतो भोगी नको पडो त्यागी, लावून सरे अंगी देवाचिया. तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला नाही.
तर शास्त्राचा अभ्यास करायचा असेल, परमेश्वराचं चिंतन करायचं असेल तर कुठल्याही प्रकारचे फार कडक नियम पाळण्याची आवश्यकता नाही. हे तुकारामासारख्यांनी म्हटलेलं आहे. नको सोडू अन्न, नको सेवू वन. वनात जाण्याची सुद्धा गरज नाही. ठाईचं बसूनी करा एक चित्त, असं म्हटलेलं आहे. एकाच ठिकाणी बसा, तिथे तुम्हाला कोणी अडवणार नाही. एखाद्या देवळात जाऊन बसाल तर एक ना एक दिवस तो माणूस तिथला उठवेल तुम्हाला, कारण त्याला वाटेल की हा हक्क सांगतोय. हे माझ्या पूर्वीच्या अनुभवात मी सांगितलेलं आहे. चिंती नारायण सर्वभोगी. सर्व भोगामध्ये नारायण चिंतावा. त्याच्या कृपेनी, त्याच्या इच्छेनी हे सर्व भोग चालू आहेत असं समजून तुम्ही अलग राहा, तटस्थ राहण्याचा प्रयत्न करा. मातेच्या खांदी बाळ नेणे शिण. मातेच्या खांद्यावर असल्यावर बाळाला शिणी येतो का? तो असेल तो जातो. तसं आपल्या गुरुमाऊलीच्या खांद्यावर आपण आहोत याची खात्री बाळगा. भावंत्या भावनाता बंड मुंडाव्या. सर्व प्रकारच्या भावना हळूहळू सोडून द्या. गुंतू नका कशामध्ये. संसारात सुद्धा गुंतू नका. प्रेम करा, आपल्या बायका मुलांवर, नवऱ्यावर प्रेम करा, पण गुंतू नका. ज्यावेळी देह सोडायचा वेळ येईल त्यावेळी आनंदाने देह आपण सोडू शकलो पाहिजे. आपल्याला मनात खात्री पाहिजे की हा परमेश्वर माझं पोट धरलेलं आहे आणि आता मी ह्या सर्व लोकांना माझ्या आपताना सोडून परमेश्वर जो माझा परमपिता आहे त्याचं पोट मी धरलाय याची जेव्हा तुम्हाला खात्री पटेल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही. आनंदाने देह सोडता येईल. तुका म्हणे नको नको पुसो वेळोवेळा उपदेश वेगळा. तर यापेक्षा अजून काय वेगळा उपदेश? अलिप्त राहा. संसार हा त्याचे भोग भोगून अलिप्त राहण्याकरता आहे, त्यात गुंतून राहण्याकरता नाही. आपल्या आपतेष्ट कोणी उरतात का? आपला पैसा कुठे उरतो का? हे सगळं इथे सोडूनच जायचं आहे. हो, हे सोडून जर जायचं आहे तर त्याच्या चिंतेत कशाला राहा. ही साधी गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे या यात्रा, व्रत, वैकल्य जे काही तुम्ही करता ते सफळ करण्यासाठी प्रयत्न करा. परमेश्वर, तुमचे गुरु यासाठी तुम्हाला तुमची भावना जर निर्मळ असेल तर नक्की साथ देतील. तर याविषयी आता या ठिकाणी आपण थांबूया. श्रवण करा मी जे काय सांगतोय याचं. आता निरोप घेतो. पुढच्या वेळी भेटू. नमस्कार.